महाराष्ट्र कॉलिंग मध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आपल्याला नाशिकवरून फोन येतोय नेहा परब यांचा। नेहा, आपला प्रश्न विचारा। मी सर्व्हिस करते। माझा प्लॉट आहे दक्षिणमुखी आणि घराचं तोंड आहे पूर्वेकडे आहे, पूर्व आग्नेयेकडे। पण मला पैशाचं हे दोन्ही आम्ही सर्व्हिस करत असल्यामुळे पैसा चांगला आहे, पण इतकी क्षुल्लक कारण तयार होतात आणि त्याला फाटे फुटतात आणि सर्व्हिस मध्ये मला इतके अडचणी येत आहेत 2 वर्षापासून की मी आणि माझा मुलगा दोघंही ह्या गोष्टीला फेस करतोय। मला तुमची जन्मतारीख सांगा बरं। माझी 3 ऑगस्ट 1967 आणि जन्मवेळ? जन्मवेळ 11:35 आणि हे आहे ठिकाणी मुंबई बोरिवली। मिथुन रास आहे तुमची? हो, मिथुन रास। गुरुवारचा जन्म आहे? गुरुवारचा जन्म आहे। हे पहा, तुम्हाला आता शनीची महादशा सुरू आहे। मिथुन रास आहे, शनीची महादशा सुरू आहे। साधारणपणे 10/10/2009 10/10/2009 ते 16/4/2013 16/4/2013 पर्यंत शनी अंतर्गत मंगळ राहू अंतर्दशा आहेत। त्यामुळे कदाचित तुम्हाला अशा पद्धतीचा मानसिक त्रास किंवा तुमच्या सहकाऱ्यांकडून कामाच्या ठिकाणी त्रास होण्याची शक्यता आहे। यासाठी तुम्ही श्री शनी महाराजांची उपासना केली पाहिजे। एकंदरीत तुमच्या जन्मतारखेची जर कॅल्क्युलेशन केलं, तुमची रास वगैरे जर बघितली आणि सध्याची स्थिती बघितली, तर यासाठी तुम्ही शनी उपासना करू शकता किंवा तुम्ही राहूचा कोणताही मंत्र जो कोणत्याही पंचांगात असतो किंवा सरळ ओम रम राहवे नमः या मंत्राचा जप तुम्ही रोज 108 वेळा सुरू करा। मला चांगला अनुभव आलेला जरूर कळवा। याशिवाय तुम्ही 1 तांब्यावर दूध, गुरुवारच्या दिवशी जर तुम्ही नदी पात्रात फक्त तांब्यावर दूध, छोटा तांब्या, त्यापेक्षा ते गरीबाला पाजणं खरं तर उपयुक्त ठरतं, कारण आपली संस्कृती ही खूप सहिष्णू आहे। त्यामुळे शास्त्रकार सांगतात म्हणून तुम्ही फक्त छोटा जो गडू असतो चांदीचा, त्याच्यात दूध भरून तुम्ही नदीमध्ये होता आणि तांब्यावर दूध कुठल्या तरी एखाद्या गरीबाला पाजा। मला अनुभव सांगा, चांगला अनुभव येईल। नक्कीच सर, मला एक छोटासा प्रश्न विचारायचा आहे की लक्ष्मी प्राप्तीसाठी म्हणजे धनप्राप्तीसाठी आपण मंदिरात आपल्या लक्ष्मी ठेवू शकतो का? आणि देवघरामध्ये आणि तिचं बसण्याचं म्हणजे कसं, ती उभी असावी का बसलेली असावी, त्याच्या बाबतीत खूप शंका आहे लोकांना, तर त्या बाबतीत खूप प्रश्न आहेत। हे तुला गंमत सांगतो की कितीतरी एपिसोड केले तरी पूर्ण होणार नाही, पण गंमत अशी आहे की कोणतीही लक्ष्मी स्थिरावलेली असावी। मुळातच लक्ष्मीला आपण नेहमी चंचल म्हणतो की ती चंचल एका जागेवर राहत नाही। उभी असेल तर आपण म्हणतो की उभा माणूस पटकन निघून जातो, हे लॉजिक आहे। बसलेल्या माणसाला थोडं जायला वेळ लागतो। आता हे किती तुम्ही लॉजिकली घेता त्याच्यावर आहे, पण मला असं वाटतं की स्थिरावली, बसली, स्थानापन्न झाली, आरामात आहे, किती छान वाटतं। उभी आहे, ताटकळली आहे, कसं वाटतं कानाला? म्हणजे थोडक्यात तुम्ही कोणचीही देवता ही बसलेली, आता तुम्ही दत्त बसलेला म्हणाल तर मिळणार नाही, पांडुरंग बसलेला मिळणार नाही, पण लक्ष्मीच्या बाबतीत मात्र तुम्ही बसलेली लक्ष्मी, कमळावर बसलेली लक्ष्मी जर ठेवलीत तर त्याचा अनुभव येईल। पण जर उभी लक्ष्मी असेल तर मात्र तुम्ही ती तांदुळामध्ये कमरेपर्यंत भरून ठेवा किंवा ती देऊन बसलेली दुसरी लक्ष्मी तुम्ही घेऊ शकता। नक्कीच सर, आपल्या कार्यक्रमाची वेळ झालेली आहे ऑलमोस्ट, आणि वास्तुशास्त्र आणि पैसा वास्तुशास्त्र आणि पैसा या विषयावरती आपण बरीच चर्चा केली, बरेच एपिसोड्स केलेले आहेत, पण लोकांचे प्रश्न काही संपत नाही, तुम्ही नक्की मेल करू शकता, कारण की वास्तुशास्त्र आणि पैसा हा विषय आज आपण इथेच थांबवतोय। पण 5 मार्चला खास लोकांच्या मागणीसाठी सरांनी वास्तुशास्त्र आणि विवाहपूर्वीच्या आणि नंतरच्या समस्या हा विषय असणार आहे 5 मार्चला। तुमचे तेव्हा काही प्रश्न असतील तर नक्की फोन करा, सर नक्कीच मार्गदर्शन करतील, अगदी योग्य प्रकारे मार्गदर्शन करतील। महाराष्ट्र कॉलिंग मध्ये वेळ झाली आहे इथेच थांबण्याची, तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा साम टीव्ही।